हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सीडची डेव्हलपमेंट आणि फ्रूटची डेव्हलपमेंट अशा दोन कन्सेप्ट या ठिकाणी पाहायच्या आहेत. डेव्हलपमेंट्स ऑफ सीड अँड डेव्हलपमेंट्स ऑफ फूड. मीन्स व्हॉट, हाऊ सीड इज डेव्हलप अँड हाऊ फ्रूट इज डेव्हलप आफ्टर डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड एम्ब्रियो. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो आणि डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म या दोन कन्सेप्ट पाहिल्या होत्या. या व्हिडिओमध्ये आपल्याला काय शिकायचंय की सीडची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होत असते, म्हणजे पुढे जाऊन एम्ब्रियोचं रूपांतर सीडमध्ये होणार आहे. मग सीडचं डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते हे आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहायचंय. आणि दुसरं थिंग म्हणजे काय, जे काही एंडोस्पर्म आहे तर त्या एंडोस्पर्मचं फ्रूटमध्ये कशा प्रकारे रूपांतर होत असते, म्हणजे त्याची डेव्हलपमेंट कशा प्रकारे घडून येते. कारण आपल्याला माहिती आहे की सीड आणि फ्रूट बोथ आर डेव्हलप सायमल्टेनियसली. सो हियर प्लांट्स प्रोड्यूस देअर ऑफस्प्रिंग फ्रॉम सीड. आपल्याला माहिती आहे की वनस्पती जे आहे तर वनस्पती त्याचे ऑफस्प्रिंग, त्याचे यंग वन्स कशापासून तयार करत असतात, सीडपासून. आफ्टर पॉलिनेशन फ्लावर प्रोड्यूस सीड अँड फ्रुट्स. पॉलिनेशन झाल्यानंतर फ्लावर जे तर फ्लावर सीड आणि फ्रुट्स तयार करत असते. सीड डेव्हलपमेंट इनिशिएटेड बाय फर्टिलायझेशन, म्हणजे फलन प्रक्रिया झाल्यानंतर सीड जे तर त्याच्या डेव्हलपमेंटला सुरुवात होत असते, म्हणजे जे सीड आहे तर त्याचा विकास व्हायला सुरुवात होणार आहे आफ्टर फर्टिलायझेशन. ओके, देन एंट्यूबमेंट ट्रान्सफरेड इनटू सीड कोट. टिपिकली सीड कंसिस्ट टू कोट, that is outer thick seed coat called testa, while inner thin seed coat or membranous seed coat called tegmen. बघा, एनाट्रॉपस ओव्हल जे तर या एनाट्रॉपस ओव्हलवर ज्या काही इंट्युबमेंट असणार आहे, म्हणजे ज्या दोन फोल्ड असतात, आपण ऑलरेडी शिकलेलो न्यूसिलसचा वरती किंवा एम्ब्रियो सॅकचा वरती ज्या दोन फोल्ड असतात दॅट इज कॉल्ड ॲज इंट्युबमेंट. कालांतराने ज्यावेळेस सीडची डेव्हलपमेंट होणार आहे त्यावेळेस या इंट्युबमेंटचं रूपांतर सीड कोटमध्ये होत असते. आणि हे जे सीड कोट आहे तर याच्यातला पहिला जो सीड कोट तुम्हाला या ठिकाणी सांगितला आहे तर तो बाहेरचा सीड कोट असतो, आउटर सीड कोट म्हणू आपण त्याला. आउटर सीड कोट जो आहे तर तो थिक असतो आणि या आउटर सीड कोटला म्हणतात टेस्टा. आणि इनर जो सीड कोट आहे तर इनर सीड कोट हा थीन असणारे, मेम्ब्रॅनस असणारे, ज्याला टेगमेन असं म्हणलं जात असते. मीन्स व्हॉट, सीड हॅव टू सीड कोट, दॅट इज टेस्टा अँड टेगमेन. टेस्टा इज अ outermost layer or outermost coat and tegmen is a innermost coat of seed. Then nucellus of ovule may convert into thin papery layer called perisperm. नंतर काय सांगितलंय तुम्हाला की नुसेलस जो आहे तर नुसेलसचं रूपांतर या ठिकाणी थीन पातळ असं पेपरी लेअरमध्ये होत असते आणि या पातळ असं पेपरी लेअरला म्हणलं जात असते पेरिस्पर्म. ओके, हा जो पेरिस्पर्म आहे तर आपल्याला या ठिकाणी ब्लॅक पेपर असेल किंवा बीट असेल, मिरची किंवा बीट असेल तर यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. ओके, थोडंसं या ठिकाणी स्लाइडमध्ये करेक्शन करून घ्यायचं विद्यार्थ्यांनो की जो आउटर कोटिंग आहे, आउटर कोटिंग जी आहे तर ती या ठिकाणी आपण थीन केलेली. तुम्हाला या ठिकाणी कशी पाहिजे आउटर कोटिंग, आउटर कोटिंग कशी पाहिजे, थिक. इथं थिक असा वर्ड त्या ठिकाणी तुम्ही यूज करून घेणे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इज थिंग आहे ती म्हणजे टाइप्स ऑफ सीड. टाइप्स ऑफ सीडच्या बाबतीत चर्चा करत असताना या ठिकाणी लक्षात घ्या डिफरन्सचा पॉईंट जो आहे तर तो बोर्ड एक्झाममध्ये या पॉईंटवर विचारला जाऊ शकतो. तर सीड जे तर ते दोन प्रकारचे असतात, एंडोस्पर्मिक सीड आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड, किंवा अल्बुमिनस सीड और एक्स अल्बुमिनस सीड, असे दोन प्रकार या ठिकाणी आपण म्हणत असतो. ओके, तर बघा एंडोस्पर्मिक सीड कशाला म्हणतात आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड कशाला म्हणत असतात याच्या बाबतीत या ठिकाणी लक्षात घेऊया. ओके, दोज सीड हॅव रिझर्व फूड ऑफ एंडोस्पर्म आर पार्शली यूज फॉर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. सच अ सीड इज कॉल्ड ॲज एंडोस्पर्मिक सीड और अल्बुमिनस सीड. बघा व्यवस्थित लक्षात घ्या, ज्या सीडमध्ये रिझर्व फूड मटेरियल जो एंडोस्पर्मचा, ज्या सीडमध्ये एंडोस्पर्मचा रिझर्व फूड मटेरियल हा पार्शियली यूज केला जात असतो. पार्शियली यूज करणे म्हणजे कमी प्रमाणात यूज केला जाणार समजा, लक्षात. अशा वेळेस या प्रकारच्या सीडला आपण एंडोस्पर्मिक सीड म्हणत असतो. ओके, या ठिकाणी अशा प्रकारचं जे सीड असते
तर या सीडमध्ये इवन जरी समजा सीड मॅच्युअर झालं असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला एंडोस्पर्म पाहायला मिळत असतो. यू कॅन सी इन डायग्राम हिअर यू हॅव लुक दीज एंडोस्पर्म. बघा डायग्राममध्ये पाहू शकतात की ही एक या ठिकाणी मोनोकोट सीडची डायग्राम दिलेली, मेजची जनरली झिया मेज त्याचं सायंटिफिक नेम आहे. आणि या ठिकाणी जर विचार केला तुम्ही तर हा एवढा जो भाग आहे, इवन सीडची पूर्णपणे डेव्हलपमेंट झाली, सीड जे तर ते पूर्णपणे मॅच्युअर झालेलं आहे, मात्र तरी सुद्धा या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी एंडोस्पर्म पाहायला भेटतोय. आणि हा जो एंडोस्पर्म प्रेझेंट असल्यामुळे या सीडला आपण एंडोस्पर्मिक सीड म्हणत असतो. मीन्स व्हॉट, असं सीड ज्या सीडमध्ये डेव्हलपमेंट होत असताना, असं सीड ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असताना एंडोस्पर्म जो आहे तर तो कम्प्लिटली यूज केला जात नाही, पार्शली यूज केला जातो, अल्प प्रमाणात यूज केला जात असतो. अशा प्रकारच्या सीडला आपण म्हणणारे एंडोस्पर्मिक सीड किंवा अल्बुमिनस सीड. आणि या सीडमध्ये तुम्हाला सांगितलंय की एंडोस्पर्म जो इवन सीड मॅच्युअर जरी झालं असेल तरी त्याच्यामध्ये आपल्याला एंडोस्पर्म पाहायला मिळत असतो. फॉर एक्झाम्पल कॅस्टर दिलेले तुम्हाला, एरंड म्हणतो आपण त्याला, कोकोनट असेल किंवा मेज असेल तर यांच्यामध्ये एंडोस्पर्म जो आहे तर तो पार्शली यूज केला जात असतो फॉर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. दुसरा सीडचा प्रकार आहे बघा नॉन एंडोस्पर्मिक सीड. नॉन एंडोस्पर्मिक सीडमध्ये काय होणार आहे, द रिझर्व फूड इज कम्प्लिटली ऍब्सॉर्ब ड्युरिंग डेव्हलपमेंट ऑफ इट्स ऑफ अन एम्ब्रियो. नॉन एंडोस्पर्मिक सीडमध्ये काय केलं जाणार आहे, जो काही एंडोस्पर्म आहे त्या एंडोस्पर्म मध्ये असलेलं जे काही रिझर्व फूड मटेरियल तर त्या रिझर्व फूड मटेरियलला कम्प्लिटली ऍब्सॉर्ब केलं जाणार आहे. कम्प्लिटली ऍब्सॉर्ब म्हणजे पूर्णपणे जेवढा एंडोस्पर्म आहे तेवढा टोटली या ठिकाणी यूज केला जाणार आहे. टोटल एंडोस्पर्म जो आहे तर तो यूज केला जाणार आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय की नॉन एंडोस्पर्मिक सीड किंवा एक्स अल्बुमिनस सीडमध्ये जो एंडोस्पर्म आहे तर तो एम्ब्रियोचा डेव्हलपमेंटसाठी कम्प्लिटली यूज केला जात असतो. आणि मॅच्युअर कंडिशनला, अशा प्रकारच्या सीडमध्ये मॅच्युअर कंडिशनला जे एंडोस्पर्म आहे तर हे एंडोस्पर्म पूर्णपणे डिसअपियर झालेलं असते. पूर्णपणे या ठिकाणी काय झालेलं असणार आहे, डिसअपियर. जसं आपण एंडोस्पर्मिक सीडच्या बाबतीत जर म्हणलं तर एंडोस्पर्मिक सीडमध्ये काय सांगितलं, एंडोस्पर्म प्रेझेंट इवन सीड मॅच्युअर. सीड जरी मॅच्युअर झालं असेल तरी एंडोस्पर्म या ठिकाणी प्रेझेंट असतो. मात्र नॉन एंडोस्पर्मिक सीडमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय की एंडोस्पर्म जो आहे तर तो सीड मॅच्युअर झाल्यानंतर काय होणार आहे, डिसअपियर होणार आहे. का डिसअपियर होणार आहे, कारण या ठिकाणी एंडोस्पर्म जो आहे तर तो कम्प्लिटली ऍब्सॉर्ब केला गेलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिले पी आणि बी. ओके, वटाणा आणि चवडी यांच्यामध्ये एंडोस्पर्म जो आहे तर तो कम्प्लिटली ऍब्सॉर्ब केला जात असतो. डायग्राम पाहू शकता तुम्ही. या डायग्राम मध्ये तुम्हाला कुठे एंडोस्पर्म दिसतोय का, नाही. का दिसत नाही, कारण हे जे सीड आहे तर या सीडला आपण नॉन एंडोस्पर्मिक सीड किंवा एक्स अल्बुमिनस सीड म्हणतोय, ज्याच्यामध्ये एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होत असताना एंडोस्पर्म जो आहे तर तो कम्प्लिटली यूज केला गेलेला आहे. ओके, मे बी तुम्हाला या ठिकाणी हा जो पॉईंट आहे हा 2 मार्क्ससाठी बोर्ड एक्झामला विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या. डायग्राम डिफरन्समध्ये काढायची गरज नाही. मात्र तुम्हाला या ठिकाणी एक समजण्यासाठी नॉन एंडोस्पर्मिक सीड कसं असते आणि एंडोस्पर्मिक सीड कसं असते हे शो करण्यासाठी मी तुम्हाला या 2 डायग्राम जे आहेत तर त्या या ठिकाणी शो केले आहेत. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, इन सम एंडोस्पर्मिक सीड कॉटिलिडॉन ऍक्ट्स ॲज अ फूड स्टोरेज अँड इन अदर दे आर फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर. बऱ्याच नॉन एंडोस्पर्मिक सीडमध्ये जे काही सुरुवातीला कॉटिलिडॉन्स येणार आहे म्हणजे लिफ लाईक स्ट्रक्चर जे येणार आहे तर ते लिफ लाईक स्ट्रक्चर काय करत असतात, फूड स्टोअर करत असतात. आणि काही वनस्पतींमध्ये ज्या नॉन एंडोस्पर्मिक सीड असलेल्या वनस्पती तर यांच्यामध्ये फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन म्हणून सुद्धा या ठिकाणी कॉटिलिडॉन जो आहे तर तो ऍक्ट होत असतो. आता बघा या ठिकाणी एक डायग्राम दिलेली. डायग्राम मध्ये तुम्हाला हा जो व्हाईटिश कलरचा पार्ट दिसतोय, हा जो व्हाईटिश कलरचा पार्ट दिसतोय तर या व्हाईटिश कलरचा पार्टला आपण म्हणत असतो आयलम. यू कॅन क्लिअरली ऑब्झर्व इन पल्सेस, ज्याच्यामध्ये तुम्ही मूग असेल किंवा
बीन असेल तर यांच्यामध्ये हा व्हाईटिश कलरचा जो पार्ट आहे याला काय म्हणत असतात, हायलम. ओके, दिस इज अन हायलम. आणि या ठिकाणी बघा एक छोटासा होल दिसतोय तुम्हाला, या होलला म्हणतात मायक्रोपाइल. या होलला काय म्हणत असतात, मायक्रोपाइल. ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्या, मायक्रोपाइल कंटिन्यू इन स्मॉल पोर इन सीड कोट टू अलाउ एंट्री ऑफ वॉटर अँड ऑक्सिजन ड्युरिंग सॉकिंग. मायक्रोपाइल जो आहे तर मायक्रोपाइल पुढे जाऊन एका स्मॉल होलच्या स्वरूपात सीड कोटमध्ये रूपांतरित झालेला असतो. आलं लक्षात. आणि हा जो स्मॉल होल आहे तर याच्या थ्रू वॉटर आणि ऑक्सिजन जो आहे तर तो एंटर होत असतो. या ठिकाणी केव्हा एंटर होणार आहे, ज्यावेळी सीड जे तर या सीडला वेटेड कंडिशन प्राप्त होणार आहे, म्हणजे सीड भिजणार आहे समजा पाण्यामध्ये, तर अशा वेळीस या होल थ्रू वॉटर आणि ऑक्सिजन जे तर ते काय होणार, एंटर होणार आहे. ओके, या दोन कन्सेप्ट थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. काय सांगितलं तुम्हाला की बरेच असे नॉन एंडोस्पर्मिक सीड आहे ज्यांच्यामध्ये कॉटिलिडोन जो आहे तर हा कॉटिलिडोन फूड स्टोरेजसाठी आणि प्रायमरी फोटोसिंथेटिक ऑर्गन म्हणून ऍक्ट होत असतो. व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, आणि बरेच सीड असे आहेत की ज्यांच्यामध्ये मायक्रोपाइल जो आहे तर त्या मायक्रोपाइलचं रूपांतर स्मॉल पोरमध्ये होत असते. हे पोर जे तर हे या ठिकाणी वॉटर आणि ऑक्सिजनची एंट्री देत असते ड्युरिंग सॉकिंग. सॉकिंग म्हणजे ज्यावेळी सीड भिजणार आहे त्यावेळी एंट्री देण्याचं काम या ठिकाणी कोण करणार आहे, मायक्रोपाइल. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट जी तर ती आहे फ्रूटच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत. फ्रूटच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत जर विचार केला, फ्रूट डेव्हलपमेंट इज ट्रिगर्ड बाय हार्मोन प्रोड्यूस्ड बाय डेव्हलपिंग सीड. ज्या सीडची डेव्हलपमेंट होते त्या सीडनं जे काही हार्मोन प्रोड्यूस केले तर त्या हार्मोनच्या मदतीने कोणाची डेव्हलपमेंट होणार आहे, फ्रूटची डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणजे काय, सीडनं जे काय हार्मोन तयार केलेले तर तेच हार्मोन या ठिकाणी फ्रूट डेव्हलपमेंटला चालना देणार आहे. बघा, आफ्टर फर्टिलायझेशन झायगोट इज फॉर्म. आपल्याला माहिती आहे फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होत असतो. द ओव्हरी बिगन डिफरन्शिएट इनटू फ्रूट अँड ओव्हरीवॉल डेव्हलप इनटू पेरिकार्प. पहिलं फर्टिलायझेशन त्याच्यामध्ये झायगोट तयार होतो, आपल्याला क्लिअर माहिती. सेकंड फर्टिलायझेशन जे सेकंड मेल गॅमेट आणि सेकंडरी न्यूक्लियसमध्ये घडून येणार आहे. तर या सेकंड मेल गॅमेट आणि सेकंडरी न्यूक्लियसचा जो काही प्रोडक्ट असणार आहे तर तो एंडोस्पर्म असणार आहे, म्हणजे ओव्हरी असणार आहे. आणि ज्यावेळेस ही ओव्हरी डिफरन्शिएट व्हायला सुरुवात होते, म्हणजे तिच्यामध्ये सेल डिव्हिजन व्हायला सुरुवात होते, त्यावेळेस ओव्हरीचं रूपांतर फ्रूट आणि ओव्हरीवॉलमध्ये होत असते. ओव्हरीवॉलला या ठिकाणी आपण म्हणले बघा पेरिकार्प. लक्षात घ्या, या ठिकाणी ओव्हरीवॉलला काय म्हणले आपण, पेरिकार्प. ओके, हे जे पेरिकार्प आहे हे फ्रुट्सवर आपल्याला पाहायला भेटत असते. ओके, बघा या ठिकाणी एक छोटीशी डायग्राम दिली मी तुम्हाला समजण्यासाठी. ही जी बाहेरचं लेयर आहे तर या बाहेरच्या लेयरला पेरिकार्प म्हणतात. लक्षात ठेवा, हे जे मँगो एक टिपिकल तुम्हाला फ्रूट दिलेलं आहे तर याच्यावरचं बाहेरचं जे लेयर आहे दॅट इज कॉल्ड ॲज पेरिकार्प. आणि पेरिकार्प जे तर बेसिकली याच्यामध्ये 3 लेयर असतात, ज्याच्यात पहिला बाहेरचा लेयर असतो इपिकार्प, 2 नंबरचा असतो मेसोकार्प आणि 3 नंबरचा असतो एंडोकार्प. असे 3 लेयर पासनं पेरिकार्प जे तर ते तयार झालेले असते. ओके, लक्षात घ्या व्यवस्थित. काय सांगितलं तुम्हाला की एंडोस्पर्मचं डिफरन्शिएशन झाल्यानंतर त्याचं रूपांतर फ्रूट आणि ओव्हरीवॉलमध्ये होते. ओव्हरीवॉल पुढे या ठिकाणी पेरिकार्प तयार करते. पेरिकार्पचे तर ते बेसिकली 3 लेयर्ड असते. जनरली आपल्याला जे काही फ्लेशी फ्रूट असतात ज्यांना आपण मासाड फ्रुट्स म्हणत असतो, ज्यांची साल हार्ड असते, तर अशा वनस्पतींच्या फ्रुट्समध्ये आपल्याला हे जे पेरिकार्प आहे तर हे पाहायला मिळत असतं, जसं मँगो असेल, कोकोनट असेल यांच्या बाबतीत. ओके, तर फ्रूटची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते सांगितले तुम्हाला. जे डेव्हलपिंग सीड जे तर त्या डेव्हलपिंग सीडनं जे काही हार्मोन प्रोड्यूस केले त्या हार्मोनच्या मदतीने फ्रूटची डेव्हलपमेंट होणार आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतो आणि सेकंड फर्टिलायझेशन झाल्यानंतर एंडोस्पर्म तयार होतो. एंडोस्पर्म डिफरन्शिएट झाल्यानंतर त्याच्यापासून फ्रूट आणि ओव्हरीवॉल तयार होते. ओव्हरीवॉल पुढे जाऊन पेरिकार्प तयार करते. पेरिकार्पचे तर त्याला 3 लेयर असतात, इपिकार्प, मेसोकार्प आणि एंडोकार्प. आणि हे लेयर जे तर ते आपल्याला फ्लेशी फ्रुट्समध्ये पाहायला मिळत असतात, लाईक मँगो असेल किंवा या ठिकाणी कोकोनट दिलेले तुम्हाला.
बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला सीड आणि फ्रूट यांची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होत असते किंवा यांचं फॉर्मेशन होण्याचं महत्त्व काय याच्या बाबतीत चर्चा करायची. तर फ्रूट डेव्हलपिंग सीडला नरिशमेंट प्रोव्हाइड करत असते. जनरली ज्यावेळी सीड इमॅच्युअर कंडिशनला असते अशा वेळी फ्रूट तर त्याला प्रोटेक्शन सुद्धा प्रोव्हाइड करणारे. सीड सर्व ॲज अ प्रोपोगेटिंग ऑर्गन ऑफ प्लांट, म्हणजे नवीन वनस्पती जर तयार करायची असेल तर अशा वेळी सीड तर ते एक प्रोपोगेटिंग ऑर्गनचं काम करत असते. त्याच्यानंतर सीड अँड फ्रूट डेव्हलप स्पेशल डिव्हाइस फॉर देअर डिस्पर्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्पेसीज. सीडला किंवा फ्रूटला त्याच्या स्पेसीजचं एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर स्थलांतर करायचंय किंवा स्वतःच्या स्पेसीजचा विस्तार करायचा आहे, अशा वेळी सीड आणि फ्रूट तर ते स्पेशल डिव्हाइस तयार करत असतात, ज्याच्यामुळे एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर ते जाऊ शकतात. सीड आणि फ्रूट तर ते रिझर्व्ह फूड मटेरियल तर ते स्टोअर करून ठेवत असतात. त्याच्यानंतर सीड तर ते स्वतःचं प्रोटेक्शनसाठी 2 प्रोटेक्टिव्ह लेयर किंवा कोटिंग तयार करत असतात, ज्याची टेग्मा अँड टेस्टा. टेस्टा तर तो आउटर लेयर असणार आहे आणि टेगमेन तर तो इनर लेयर असणार आहे. त्याच्यानंतर बरेच फ्रुट्स म्हणजे फ्रुट्स जर विचार केला आपण तर जे काही हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहे तर त्या हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझमचं फूड म्हणून या ठिकाणी जे काही डिफरंट ऑर्गॅनिझम आहे तर ते फ्रुट्सला कन्झ्युम करत असतात. ओके, तर हे आहे या ठिकाणी सीड आणि फ्रूटचं फॉर्मेशनचं सिग्निफिकन्स, ज्याच्यात तुम्हाला सांगितले फ्रूट तर ते डेव्हलपिंग सीडला नरिशमेंट प्रोव्हाइड करणारे, फ्रूट सीडचं या ठिकाणी इमॅच्युअर कंडिशनला प्रोटेक्शन करणारे. त्याच्यानंतर सीड तर तो नवीन प्लांट तयार करण्यासाठी एक प्रोपोगेटिंग ऑर्गन आहे. सीड आणि फ्रूट तर यांची डेव्हलपमेंट या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय स्पेशलाइज ऑर्गन किंवा स्पेशलाइज डिव्हाइस तर ते तयार करत असतात स्वतःचं स्पेसीज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी आणि स्वतःच्या स्पेसीजचा विस्तारासाठी. सीड आणि फ्रूटमध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल तर तो स्टोअर केलेला असतो. सीड तर त्याला 2 प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतात. बाहेरचा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला टेस्टा म्हणतात आणि मधली जी प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे तर तिला टेगमेन म्हणत असतात. आणि बरेच फ्रूट तर ते या ठिकाणी डिफरंट टाईपचे जे ऑर्गॅनिझम आहे तर ते कन्झ्युम करत असतात. आता सीडच्या बाबतीत अजून एक या ठिकाणी प्रॉपर्टी दॅट इज डॉर्मन्सी. डॉर्मन्सी म्हणजे सुप्त अवस्था. बघा, डॉर्मन्सी इज अ स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट दॅट फॅसिलिटेट द सर्व्हायव्हल ऑफ ऑर्गॅनिझम ड्युरिंग ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. एक सिंपल तुम्हाला सांगितलं डॉर्मन्सी म्हणजे काय, तर आपण शेतामध्ये समजा एखादं पीक घेतलंय, समजा फॉर एक्झाम्पलसाठी तूर घेतले समजा. ओके, मग ती तूर या ठिकाणी तिचं उत्पन्न काढल्यानंतर आपण काय करतो, त्याला स्टोअर करतो. स्टोअर केल्यानंतर ज्यावेळी सीझन येईल समजा त्या सीझनमध्ये आपण जे तूरचे जे काही सीड आहे तर ते पेरणार आहे. ओके, म्हणजे सिंपली आपण ज्यावेळी स्टोअर केलं होतं तर स्टोअर केल्यानंतर या ठिकाणी सीड तर ते डॉर्मन्सी फेजमध्ये होतं, सुप्त अवस्थेमध्ये होतं. म्हणून बरेच वनस्पती त्यांचे जे सीड आहे तर त्या सीडला या ठिकाणी मेटाबॉलिक अरेस्ट कंडिशनला किंवा मेटाबॉलिक अरेस्ट स्टेटला त्या ठिकाणी पाठवून देत असतात, ज्याच्यामुळे काय होणार आहे की सीडमध्ये डॉर्मन्सी येणार आहे आणि डॉर्मन्सीमध्ये त्याचं कोणत्याही प्रकारचं जर्मिनेशन होणार नाही आणि ते खराब सुद्धा होत असते. म्हणून बघा, स्ट्रक्चरल ऑर फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्व्हायव्हल इज कॉल्ड ॲज डॉर्मन्सी. सीडमध्ये जे काही रचनात्मक किंवा भौतिक असं अनुकूलन झालेलं आहे समजा कशासाठी, फॉर सर्व्हायव्हिंग, त्या बदलाला या ठिकाणी डॉर्मन्सी असं म्हणत असतात. मॅच्युअर अँड व्हायबल सीड विल नॉट जर्मिनेट इवन द प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कंडिशन अँड दे आर डिस्पर्स ॲट डिफरंट प्लेस ड्युरिंग डॉर्मन्सी. जर सीड मॅच्युअर असेल किंवा ज्या सीडपासून नवीन प्लांट तयार होण्याची ॲबिलिटी असेल त्याला व्हायबल सीड म्हणतो आपण. मॅच्युअर सीड किंवा व्हायबल सीड जरी अनुकूल परिस्थिती उपलब्ध असेल तरी सुद्धा जर्मिनेट होत नाही जोपर्यंत ते एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर डिस्पर्स होत नाही तोपर्यंत. एक सिंपल तुम्हाला कडुलिंब माहिती आहे, कडुलिंबचं फ्रूट माहिती आहे तुम्हाला. ओके,
कडुलिंब ज्याला नीम म्हणतो आपण, नीमचे जे येलो कलरचे फ्रुट्स असतात त्यांना बरेच क्रॉजे म्हणजे कावडे जे तर ते खात असतात, बरोबर आहे. मग ज्यावेळी हे कावडे खात असतात त्या फ्रूटला, अशा वेळेस जे काही कडुलिंबाचं फ्रूट आहे ते फ्रूट खाल्ल्यानंतर सीड जे तर ते या कावड्यांच्या स्टमक मध्ये जाते. स्टमक मध्ये गेल्यानंतर हे जे क्रॉय तर हे ज्यावेळेस एक्सिरेट करणार आहे, समजा त्याला इजेक्शन करणार आहे समजा, आलं लक्षात, तर त्या सीडवर एक व्हाईटिश कलरचं जे कावड्यांचं जे आपण म्हणणारे नायट्रोजिनस वेस्ट असणारे युरिक ऍसिड तर ते सीडवर प्रोटेक्टेड होऊन जात असते समजा, ज्याच्यामुळे ज्यावेळेस त्या सीडला फेवरेबल कंडिशन मिळेल त्यावेळेस ते जर्मिनेट होणार. म्हणजेच काय सांगितले तुम्हाला बघा, बरेच मॅच्युअर सीड असतील किंवा वयाबल सीड असतील, यांना जरी फेवरेबल कंडिशन मिळाली असेल तरी सुद्धा ते जर्मिनेट होत नाही, कारण या जी कंडिशन आहे किंवा हा जो क्षण आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी फेवरेबल कंडिशन मिळाली त्यांना, मात्र जर्मिनेट होण्याचं मागचं म्हणजे जर्मिनेट न होण्याचं मागचं कारण म्हणजे काय की त्यांना डॉर्मन्सी पिरियडमध्ये एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जायचं. ओके, हे जे वयाबल सीड आहे ते जर्मिनेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ डॉर्मन्सी पिरियड. ज्या सीडपासनं नवीन प्लांट तयार होऊ शकते असे सीडचे तर ते डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट झाल्यानंतर जर्मिनेट होत असतात. ओके, लक्षात ठेवा या ठिकाणी डॉर्मन्सी इज अ मेटाबॉलिक अरेस्ट स्टेट इन विच सीड हॅव स्ट्रक्चरल फिजिओलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्व्हायव्हिंग. आणि मॅच्युअर सीड असेल किंवा वयाबल सीड असेल याला जरी समजा फेवरेबल कंडिशन मिळाली असेल तरी ते जर्मिनेट होत नाही, कारण या पिरियडमध्ये त्याला एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर डिस्पर्स व्हायचं असते. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल दिले तुम्हाला या ठिकाणी बघा. बरेच सीड जे तर त्यांचा डॉर्मन्सी पिरियड हा फार लॉंगर असतो आणि बरेच सीड जे तर त्यांचा डॉर्मन्सी पिरियड हा फार शॉर्टर असतो. बघा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, पहिली जी इमेज दिसते तुम्हाला दिस वन, तर या वनस्पतीला आपण अगोदर म्हणूया या ठिकाणी लुपिनस आर्किक्टस. लक्षात, लुपिनस आर्किक्टस. तर ही जी लुपिनस आर्किक्टस तर हिचं सीडचं जे डॉर्मन्सी पिरियड आहे तर हा 10,000 वर्षाचा आहे. म्हणजेच काय, ही जी लुपिनस प्लांट आहे तर या लुपिनस प्लांटला आपण 10,000 वर्ष जरी स्टोअर केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये नवीन प्लांट तयार करण्याची ॲबिलिटी असणार. म्हणजे ते सीड आपण 10 वर्षांनी जरी पेरलं तरी सुद्धा त्याच्यापासून नवीन प्लांट येणार आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल दिले तुम्हाला बघा, फोनिक्स डेक्टिलिफेरा. फोनिक्स डेक्टिलिफेराच्या बाबतीत जर विचार केला आपण तर याच्यामध्ये 2000 वर्षाचा डॉर्मन्सी पिरियड असतो. ओके, फोनिक्स डेक्टिलिफेरा दॅट इज पाल, खजूर म्हणतो आपण त्याला. तर या खजूरचे जे सीड आहे तर हे 2000 वर्षानंतर जरी आपण लावले तरी सुद्धा ते जर्मिनेट होऊ शकतात किंवा त्याच्यापासून नवीन रोपट तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर बरेच असे प्लांट आहे की ज्यांच्यामध्ये डॉर्मन्सी पिरियड जो तर तो खूप कमी कालावधीसाठी असतो. जसं या ठिकाणी एक्झाम्पल दिले तुम्हाला सायट्रस, लिंबू असेल, मोसंबी असेल, नारंगी असेल, तर यांच्यामध्ये डॉर्मन्सी पिरियड जो आहे सुप्त अवस्थाची तर ती फार शॉर्ट असते. आणि बरेच असे वनस्पती तर त्यांचे जे सीड जे तर ते एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळे स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये तयार झालेले असतात, स्पेशल डिव्हाइस तयार झालेले असतात. जसं स्ट्रिगा तुम्हाला सांगितलंय, दिस इज स्ट्रिगा. त्याच्यानंतर दुसरं सांगितलंय ऑर्चिड, हे आहे ऑर्चिड. त्याच्यानंतर एरोबेका दिलेलं आहे तुम्हाला. एरोबँकाच्या बाबतीत जर म्हणलं तर या ठिकाणी हे फ्रुट्स तुम्हाला माहित असेल, जे डोंगराळ भाग असतात त्यांच्यामध्ये आपल्याला हे जे फ्रूट म्हणून मी फ्लावर जे तर ते आपल्याला पाहायला मिळत असते. ओके, तर हे होते या ठिकाणी सीडच्या बाबतीत आणि फ्रूटच्या बाबतीत दोघांची डेव्हलपमेंट. आणि एक लास्ट पॉइंट होता डॉर्मन्सी.
डॉर्मन्सी तुम्हाला 2 मार्कासाठी डेफिनेशनला विचारला जाईल. फ्रूटचं आणि सीडचं जे सिग्निफिकन्स आहे ते 2 मार्काला विचारलं जाईल. फ्रूटची डेव्हलपमेंट 2 मार्काला विचारली जाऊ शकते. टाइप्स ऑफ सीड 2 मार्काला विचारलं जाऊ शकते. आणि सीडची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते हे सुद्धा तुम्हाला 2 मार्कासाठी विचारलं जाऊ शकते. ओके, थँक्यू.